बैठक आपले भाजपा, शिवसेना, रासप आणि RP आघाडीचे जे काही नेते या ठिकाणी आलेले आहेत दादांच्या आढावा बैठकीसाठी, मी त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. दादांनी अगणित अशी कामं केलेली आहेत आणि तुम्हाला एक सांगतो, आमच्या गावातील लोकांना घंटागाडी दिली नाही म्हणून ते नाराज झाले. पण दादांनी 2011मध्ये अशी एक ग्रामपंचायतीची सुरेख अशी इमारत उभी केली की त्या इमारतीकडे पाहून लोकांना वाटते की आपण सदस्य असावा, आपण ग्रामपंचायत सरपंच असावा, असं त्यांनी कामं केलं आहेत. आणि जी लोकांची जी नाराजी आहे, जे लोकांच्यात दादांविषयी जे असे अफवा निर्माण करतात, त्यांना आपण समजायचं आहे. आणि दादांना आपल्याला चौथ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे. आणि दादाही लोकसभेत गेले तर आपला विकास हा निश्चित होणार आहे. आणि त्यानंतर जी ती विधानसभा निवडणूक, विधानसभेला सुद्धा सर्वांनी भाजपा पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचे ही सर्वांना नम्र विनंती करतो. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे 2014ला मी व्हॉट्सअप, फेसबुक काय वापरत नव्हतो. मी स्वतः जसे नंबर मला मिळतील तसे मी मल्टीमीडिया मेसेज पाठवत होतो. 3 रुपयाला एक मेसेज होता, दादांचा फ्लॅक्स लावले. आपण सर्वांना अशी विनंती की स्वतःहून जे काही करता येईल ते सर्वांनी करावं आणि कोणीही पैशाची अपेक्षा न बाळगता दादांचं प्रामाणिकपणे काम करावे. कारण 2024ला मी स्वतः लोकसभेचा उमेदवार आहे. हे हेतूने तुम्हाला सांगतो की दादांचं आपण प्रामाणिकपणे काम करायचं आणि दादांना लोकसभेत पाठवायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहित वाळके पाटील, आपलं मनपूर्वक धन्यवाद मानतो.